हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. कॉम्रेड नंदकुमार हातीकर यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. पुस्तक भेट उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सदस्य कॉम्रेड नंदकुमार एकनाथ हातीकर यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्रातर्फे गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आलेल्या कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील मोफत वाचनालय पलूस न्यायालयासमोर येथे एक स्तुत्य व अनोखा उपक्रम राबवण्यात आला. दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी विचार आणि ज्ञानाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. याच भावनेतून वाढदिवसाला येणाऱ्या हितचिंतकांनी केक किंवा हारतुरी न आणता वाचनालयासाठी एक वाचनीय पुस्तक भेट देऊन समाज प्रबोधनाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी व विचारांची मशाल पेटवण्यासाठी या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये कॉम्रेड सुभाष पाटील, कॉम्रेड शहाजी पाटील, सिने डायरेक्टर पत्री सरकार, नितीन थोरात, कॉम्रेड विकास कदम आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड अनिकेत गुजरे, ज्येष्ठ पत्रकार हारून मगदूम, सुनील गुरव आणि ऋतुजा कोळी यांनी उपस्थित राहून कॉम्रेड हातीकर यांच्या सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील योगदानाचा गौरव केला. महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कॉम्रेड वैभव पवार, अध्यक्ष कॉम्रेड सतीश लोखंडे आणि खजिनदार कॉम्रेड रामचंद्र लाड यांनीही शुभेच्छा दिल्या. या सर्व मान्यवरांसह अनेक पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, तरुण विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कॉम्रेड हातीकर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि वाचनालयाला पुस्तके भेट दिली. साथी सहकारी मित्र कॉम्रेड नंदकुमार हातीकर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं इतरांचे वाढदिवस भक्तिवाद पद्धतीने होतात का, डिजिटल लावून सगळं गाजावाजा करून पेपरला हे करून, पण आपला कार्यकर्ता हा वैचारिक कार्यकर्ता आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून ठरवतो की वाढदिवसाला भक्कात पूर्ण करता एक वैचारिक आपण काहीतरी सुरू करू. आणि त्या दृष्टीने त्यांनी गेल्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील नावानं एक सार्वजनिक वाचनालय सुरू करायचा संकल्प केला. त्याचं उद्घाटनालाही मी चालवतो. गेल्या वर्षी सुरू केलेलं वाचनालय, त्या वाचनालयाने अजून भर घालून हे वैचारिक वाचनालय गावात खूप असते आहेत. त्या वाचनालयामध्ये तुम्हाला कथा, कादंबऱ्या, काव्य, कविता हे सगळं वाचायला मिळेल. पण वैचारिक साहित्य या सगळ्या वाचनालयामध्ये मिळेल याची काही शाश्वती नाही असा मला अनुभव आहे. त्या दृष्टीनं क्रांतिसिंह नाना पाटील सोहळा वाचनालय एक वेगळं वाचनालय असावं. वेगळं त्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य असेल. ज्याला कुणाला अभ्यास करायचा असेल, पुरोगामी विचाराचा अभ्यास करायचा असेल, विद्रोही विचाराचा अभ्यास करायचा असेल आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा अभ्यास करायचा असेल किंवा डाव्या चळवळीचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी हे वाचनालय हे एक महत्त्वाचं केंद्र ठरेल अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त होतो. एक वेगळा पाहिला नंदकुमारांनी या सुरू केलेला आहे. याबद्दल कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदनही करतो. त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप 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 शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारावर, यांच्या पावलावर पाऊल टाकणारं एक आमचं नेतृत्व म्हणजे कॉम्रेड नंदकुमार हातीकर. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी खूप वयाच्या लहान असल्यापासून या चळवळीत तिने स्वतःला झोकून दिलं. अनेक कार्यकर्ते तयार केले, पण कोण पाठीमागं आहे, कोण पुढं आहे याची तमा त्यांनी कधी बाळगली नाही.
आपण एस टीत बसलो, एस टीतून आपण मुंबईला जायचं आहे, तर मुंबईला जाताना प्रवासी गाडी घाटाला लागली आहे, प्रवासी गाडीमध्ये झोपलेले आहेत, रात्रीची वेळ आहे, पण ड्रायव्हर झोपत नसतो, ड्रायव्हर जागा असतो आणि ड्रायव्हरचं काम असतं की